नववर्षाच्या निमित्तानं राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांसाठी एक संदेश दिलेला आहे। 25 वर्षांमध्ये खूप बदल झाले असले तरी अनेक गोष्टी तशाच आहेत। महिला सुरक्षेचा प्रश्न, बेरोजगारी, महागाईचे प्रश्न कायम आहेत, अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे। निवडणुकांसाठी नाही तर लोकांसाठी काम करा, असं आवाहन राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना केलेलं आहे। राज ठाकरे महाराष्ट्र सैनिकांना उद्देशून नेमकं काय म्हणालेत आपण पाहूया। माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना सस्नेह महाराष्ट्र। सर्वप्रथम सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा। आणि या शतकातील पाव शतक संपायला आलं। या 25 वर्षात जरी खूप बदल झाला असला तरी अनेक गोष्टी तशाच राहिल्यात। मुंबईसारख्या महानगरात जी महाराष्ट्राची राजधानी आहे तिथे मराठी माणसाला असुरक्षित वाटणं, तरुण मुलामुलींच्या हाताला काम न मिळणं, पण त्याच वेळेला बाहेरच्या राज्यातनं येणाऱ्यांना नोकरीच्या संधी मिळणं, बेरोजगाराला जात नसते पण त्याला ती जात जाणवून देऊन जाती जातीत भांडणं लावणं, शेतकऱ्यापासून ते सर्वच कष्टकऱ्यांचं आयुष्य महागाईनं होरपळून निघणं आणि या आणि इतर अनेक समस्येच्या वेळेला लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आठवण होणं, पण नेमकं मतदानाच्या वेळेला पक्षाचा विसर पडणं। पण ठीक आहे, हे सगळं स्वीकारून आपण आता काही बदलांसकट पुढे जायला हवं। महाराष्ट्र सैनिकांना माझं आवाहन आहे की जे घडलं ते विसरून जा। मुळात मराठी माणूस हा फक्त मतदानासाठी वापरला जातोय हे वास्तव अधोरेखित झालं। त्यात महिलांविरोधात अत्याचार वाढतच आहेत। राज्यातले दोन समाज जे दोन्ही मराठी भाषिक पण त्यांच्यात संघर्ष पेटलाय आणि महागाईनं लोक होरपळलेली आहेत। असं असताना महाराष्ट्र सैनिकांनी स्वतःच्या मनातली खंत आता बाजूला ठेवली पाहिजे। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण काहीच करत नाही, त्यामुळे या सगळ्यात आता कृती करण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे। पण राज्यात महिलांच्यावर जे अत्याचार होत आहेत त्यांच्यासाठी एक संपर्क कक्ष पक्षाच्या कार्यालयात सुरू करा, त्याचा पाठपुरावा करा आणि तरीही काही घडलं नाही तर हात मोकळे सोडून अत्याचार करणाऱ्या त्या नराधमांना चांगलं फोडून काढा। लवकरच मी सविस्तर बोलेन, त्यात अधिक व्यापक दिशा तुम्हाला देईनच। राज ठाकरे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।